नमस्कार मित्रांनो, समर मागणार चक्क आता स्वानंदीची माफी. तर काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की या मल्लिकाने समर आणि स्वानंदी ह्या दोघांमध्ये खूप मोठा दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केले असतात आणि त्या दोघांना देखील एकत्र न येऊन देण्यासाठी ती वाटतील ते प्रयत्न करत असते. पण या महामूर्ख मल्लिकाला माहीत नसतं की प्रेमाचं एक असं नातं असतं की ते कधी ना कधी एकत्र येणारच असतात. पण हिला वाटत असतं की तिने काय जरी कट कारस्थाने केली तरी देखील ते कधीच एकत्र येऊ शकत नाही. आणि ह्या महामूर्ख बाईचं एकच प्रयत्न चाललेला असतं की बिचाऱ्या आधिरा आणि रोहनच्या आयुष्यात देखील ही ढवळाढवळ करत असते. कारण की तिच्या डोक्यात एकच प्लॅनिंग असतो की ते रोहन एवढा गरीब भिकारी माणूस त्याच्या आयुष्यामध्ये एवढी चांगली माझी सोन्यासारखी मुलगी मी जाऊन देणार नाहीये. त्याच्यामुळे ती ठरवते की ह्यांचा देखील सुखाचा संसार तोडायचा. आणि एकीकडे तुम्हाला माहितीच आहे की तिचे प्रयत्न चालू असतात की समर आणि स्वानंदीमध्ये दुरावा निर्माण करायचा. पण हा सगळा तिचा मूर्खपणाला आता शेवटी शेवट भेटणार आहे. कारण की मित्रांनो, तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की चक्क समर राजवाडे आणि आता आपली स्वानंदी दोघेजण एकत्र येणार आहेत. म्हणजेच तुम्ही पुढे बघसाल की हे दोघेजण देखील आता ऑफिसला सोबत जाताना दिसतील, तुम्हाला सोबत फिरताना दिसतील, सोबत हसताना देखील दिसतील. कारण की ह्यांचं देखील आता एकमेकांवरती हळूहळू प्रेम व्हायला सुरुवात होती आणि हे दोघं जण अशाच प्रकारे एकत्र येतील. आणि त्याचमध्ये तुम्ही बघसाल की समर राजवाडे स्वतः आपल्या स्वानंदीची माफी मागतात आणि म्हणतात की मला माफ करा, मी नवरा असून तुमच्या सगळ्या काही जबाबदाऱ्या पूर्ण करू शकलो नाहीये. त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत किती कुचकटपणे वागलो, त्याच्यामुळे मी काय करणार, मला असं कधी वागायला जमलंच नव्हतं ना. त्याच्यामुळे स्वानंदी म्हणते की असू द्यावं, तुमच्याकडून काय माझ्याकडून देखील खूप साऱ्या चुका झाल्या. तर एकीकडे मात्र हे सगळे हे दोघांना एकत्र आलेलं पाहून मात्र एका जणांना खूपच वाईट वाटत असतं. म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की ह्या महामूर्ख मल्लिकाला एवढं वाईट वाटायला लागतं की मल्लिका म्हणते की आता मला काय जरी झालं ना तरी यांना सोडलं नाही पाहिजे. कारण की हे जर एकत्र आले तर सगळी काही प्रॉपर्टी मात्र ती स्वानंदी हडपेल असं हिला डाऊट येत असतो. त्याच्यामुळे ह्या महामूर्ख बाईचा आता खरा चेहरा तर सगळ्यांसमोर येणारच आहे आणि स्वानंदी आणि सोबतच आपल्या समरच्या प्रेमाला देखील हळूहळू सुरुवात होणार आहे. कारण की या दोघांना एकत्र आलेलं पाहून सगळ्यांना आनंद होतोच, पण सगळ्यात मोठा धक्का बसतो तर ह्या मल्लिकाला. कारण की मल्लिकाने आतापर्यंत खूप सारे प्रयत्न केलेले असतात की या दोघांना एकमेकांपासून दूर करण्याचे, पण आता तिच्या सगळ्या काही प्रयत्नाला आता अपयश येणार आहे आणि ह्या दोघांच्या प्रेमाची गाडी आता हळूहळू सुरू होणार आहे. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.